नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहुयात ठळक घटना घडामोडी. वा मामा वा रे वा पट्ट्या राजकारणी भाषण करून लोकांना बसले हे लक्षात ठेवा. तुम्ही समजा जणांना माझी विनंती आहे. पुढाला आवाज आला का तुम्हाला मला सांगा. यायला मामा यायला माझी विनंती आहे सर्वजणांना सचिन भाऊला आपल्या बेडकरला न्याय भेटल्याशिवाय गपची बसायचं नाही नाही एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझी मी तुम्हाला असं बाकी काही सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे मारुती पोलांचं नाव आता आम्ही काय करायचं? माहिती झालं पाहिजे समाजाला सांगितल्यानंतर काय होतं ह्या जिल्ह्यातलं समाजाला माहिती झालं पाहिजे. आज आपल्या सचिन भाऊवर अत्याचार झाला त्याच्या माग कधीच गुन्हा होणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांना आवाहन करतो. खाली बसा खाली बसा ओ सॉरी ओ खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा ओ खाली बसा ना खाली बसा ना मी बोलतो बाकी पकडत काय राजकीय बोलायचं नाही ते. आम्ही समाजाचा न्याय कसा भेटत नाही समाजाला आपल्याला मामा बरोबर आहे मामा बरोबर आहे बाहेर काढून त्याला बघा खालून त्याला तुम्ही करायचं राजकारण करायचं नाही. ज्याचा ज्याचा कोणाच्या साखळी लागेल त्याला आणतो. बरोबर आहे बरोबर ज्याची साखळी लागेल त्याला घेऊन आता त्याची साखळीच मारत ना तुम्ही त्याची खुटी विचारायचा समजूनच घ्या. समजून घ्या तुम्ही. आपल्या माणसाला अन्याय झाला हे बघायचं सोडून त्यानं काय केलं आणि ह्यानं काय केलं ते बघू. ज्यानं केलं त्याची आधी बघू. हे लक्षात ठेवा. ज्यानं केलं का त्याची बघूच ना आणि नंतर बाकीच्याची बघू. बघूच ना. आज ज्या माणसावर आपला अन्याय झाला 10 लोकांना त्याला काढा घालतात धनगर समाजाची गाडी जाते. बघून ना कोण कोण काय करतोय. आपल्या माणसाला न्याय कसा भेटतोय आपण हे बघू. आधी लक्षात ठेवू. सर्व जणांना माझ्या समाजाला विनंती करतो मी जवळ आपल्या माणसाला न्याय भेटत नाही तर गप्प बसायचं हे लक्षात एवढं लक्षात ठेवा. आता कवर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो. खाली बसा म्हणा या दिवशी महेश भाऊचा आपण सर्वांचा पाहिला. खरं म्हणजे तो व्हिडिओ आहे 23 जानेवारी 2026 या दिवशीचा. ज्या दिवशी या राज्यातील 2 टक्क्यांचा समाज असलेला धनगर समाज आमच्या या भावावर या समाजावर गेल्या 7 होतोय. त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनात्मक अधिकाराची अंमलबजावणी आम्ही सर्वजण ती अंमलबजावणी व्हावी. 7 ऑगस्टसाठी या ठिकाणी आणि धनगरांना एसटीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये राज्यभरात धनगर बांधव आले होते आणि त्याचा एक महत्त्वाचा कार्यकर्ता सर्व बांधवांचं या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. समाजाचे जे सगळे आदर या ठिकाणी लागले असतील रसाळे बाबा असतील तुमचं उदाहरण सांगतो. या ठिकाणी आमच्या राठोड
आमचे आरती मामा पैलवान या ठिकाणी आहेत आणि बरेच सगळेच बांधव आमच्या आनंद साहेबांकडे आता हे तुमच्या परभणीतल्या गंगा घराचा विषय ते साहेब आणि आपण सगळ्यांनी मोठ्यानं भाषण केले. महाराष्ट्रात अन्याय चालू आहे गेल्या कित्येक दशकांपासून आणि हाच अन्याय 21 जानेवारीला मुंबईच्या या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये या महाराष्ट्राचं सरकार या पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा नीच खेळ खेळत आता सगळे अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे इथे आहे. मी पोलीस खात्यात काम केलंय, वर्दीमध्ये राहिलो, आजही स्वतः वर्दीचा एक भाग मानतो म्हणून वर्दीची इज्जत ठेवून बोलतो. पण दुर्दैवानं या पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे नीच राज्य करते त्यांची मनमानी करायला लागलेत आणि त्या दिवशी त्यांची ही हुकुमशाही हिटलरशाही चालणार नाही हे महेश सांगत होता. काय सांगत होता महेश? की सरकार खबरदार, पोलिसांची दादागिरी तुम्ही आम्हाला इथं नाही बाहेर रानात दाखवा. बरोबर आहे भाऊ. काय चुकीचा बोलला होता महेश? नाही परत या वाक्याचा शब्दाचा विपर्यास केला. आता 6 महिन्यानंतर आणि गंमत पहा, त्याला मारहाण झाली. आता टेक्निकल मुद्दा आहे. आता तो बोलला असेल मान्य करू आपण. अरे मग तपास करा पोलिसांनी. पटकन गुन्हा दाखल केला. अॅट्रॉसिटीचा कसा पटकन गुन्हा असा दाखल होतो का? काम केलंय, सगळा अनुभव आहे. साहेब माझे हात जोडून आपल्याला विनंती. त्या दिवशी सुद्धा एसपी साहेबांना विनंती केली, ऍडिशनल साहेबांशी बोललो, आपल्या पीआय साहेबांशी बोललो. ज्या तत्परतेने अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा आमच्या महेशवर दाखल केला, त्या तत्परतेने तपास करून रद्द केला. मग महेशचा जो सांगत होता महेश, तो का रिपोर्ट तुम्ही घेतला नाही? पोलिसांकडे रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना काय करता मुळात बांधवांनो या गोष्टी आपण काही समजून घ्या. पोलिसांकडे रिपोर्ट खरा येऊ की खोटा येऊ, पोलिसांना घ्यावा लागतो. तो तपास केल्यानंतर न्यायालयामध्ये चार्जशीट फाईल करताना तो सिद्ध करावा लागतो, हा खरा आहे का खोटा आहे. खोटा असेल तर मग ये फायनल, बी फायनल, सी फायनल, इथे पोलीस तपासाचे भाग असतात. मग तुम्ही ज्या तत्परतेनं महेशच्या विरोधात गुन्हा दाखल केला, खरा खोटा शहानिशा न करता मामा याचा रिपोर्ट घेतला नाही, तसा का नाही घेतला? कुणाचा ऐकून करताय तुम्ही? आतापर्यंत आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं मामा, माणुसकीनं चाललो होतो. 17 जानेवारीला माणुसकीनं आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो होतो. 16 जानेवारीला कर्फ्यू लावला. दादा आम्हाला अटक केली. मी बीडमध्ये आलो, बीडमध्ये कर्फ्यू लावला. हे का चाललंय दादा? हे धनगरांचं दमन. अरे एक मल्हारराया असं अफवा जरी उठली तर गावाचे गाव खाली व्हायचे त्या उत्तर हिंदुस्थानामध्ये, एवढी दहशत आणि आज त्याच मल्हार मावळ्यांवर हिवे, अरे अटके पार झेंडे फडकवणार आहे तुम्ही. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे ज्यांच्यामुळे म्हणतो ना आपण, ते होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत मल्हारराव होळकर, त्यांचे वंशज. अरे जगत जे त्या इंग्रजांना आपल्या पायाशी ज्यांनी लोळायला लावलं, ते महाराजा यशवंतराव होळकरांचे वंशज आहेत तुम्ही. आणि आज तुमच्यावर ही वेळ आली, याचं आत्मपरीक्षण पैलवान साहेब प्रत्येकाला करण्याची गरज आली आहे. सुरेश भाऊ, हे काय होतंय? हे कशामुळे होतंय? याला दोष आपण
पडित नाही अरे, चालले 8-6 दिवस झाले या पोराला हा अन्याय इथं आज होतोय का? अरे दररोज या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या तरी तालुक्यात कोणत्या तरी गावात आमच्या मेंढपाळांवर हमले होतात. आमच्या आया बहिणींच्या अंगावर हात टाकले जातात. शेकड्याने झालेल्या हिंदुत्वाचे संघर्ष आणि त्यांचे नेते कधी बोलतात का तुमच्यासाठी? अरे मरायला तुम्ही, लढायला तुम्ही आणि तुमचा फक्त वापर करायला सगळे कधी भेजत बसणार का तुमच्या? हे पोरग बोलत आहे ना, याला हातपाय मोडले इथं शेजारी. हो पवन भाऊ या महाराष्ट्रात शेकडो ओबीसीच्या संघटना झाल्या. सुरेश भाऊ, कुठे आहेत ओबीसीच्या संघटना? कुठे आहेत नेते ओबीसीचे? आता इथं माझे आमदार केंद्रे साहेब आले, आमचे भगवान भाऊ हे मुंडे साहेब आहेत, आमच्या राठोडता येत्या म्हणतील आम्ही नाही का? तुम्ही आले इथं, मी महाराष्ट्राचा विषय. अरे ज्या धनगरांच्या भरोशावर तुमची ग्रामपंचायत, तुमची नगरपालिका, तुमची जिल्हा परिषद, तुमची विधानसभा, लोकसभा आहे, त्या धनगराच्या भरोशावर तुमची सत्ता चालते, त्या धनगरावर दररोज या राज्यात कुठेतरी अन्याय होतोय. कुठे आहेत तुम्ही? नाही का बहीण भाऊ? मी प्रश्न विचारतो पवन करवर. हा, अरे कुठे शेकड्याच्या संघटना, त्यांचे नेते? ज्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही रक्ताचं पाणी करतोय, जीव धोक्यात घालतोय, आज आमचे इतके गुन्हे दाखल झाले. किती लोक आरोपीवर काय आहे भाऊ? आरोपीवर बोलतोय. कुठे नेते सपोर्ट करतात का? अरे किती नेते तुमच्यासाठी आरक्षण मागायला येतात आणि तुम्ही चालले तर फ्री वाजवत त्याचे येऊ झाला की तेव झाला की अरे सगळे तुमच्या बोकांडी बसून बाधा घेऊन राहिले. तुमची कळणार आहे की नाही तुम्हाला कधी? म्हणून आम्हाला सुधारण्याची गरज आहे, आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हा तुमच्या गंगाखेडचा विषय नाहीये मामा. संबंध देशभरात, संपूर्ण महाराष्ट्रात तुमचा फक्त वापर आणि वापरच होतो धनगरांचा. म्हणून तुमच्या गंगाखेडमध्ये फक्त वारं नाही फिरवायचंय, बरोबर आहे. अख्ख्या महाराष्ट्रात वादळ फिरवू आणि सगळ्यांना पायाखाली चढवू. आज या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो, आम्ही शांततेच्या मार्गानं त्या बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत. जन्मदात्या बापानंतर, आमच्या पालन पोषण करत्या बापानंतर आमच्या मनात जर बाप म्हणून कुणाचा मान सन्मान असेल ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्या बाबासाहेबांच्या चरणात देऊन आम्ही, कारण संविधानाला मानतो, शांततेला मानतो. आज या ठिकाणी आलो, हा पोरगा एकटा आहे असं कुणी समजू नका. हे ट्रेलर आहे. जर तुम्ही लवकर सुधारला नाही तो पिक्चर दिखाएंगे. आपल्याला विनंती आहे, जो शब्द आहे, कोणत्या बेसवर तुम्ही अॅट्रॉसिटी दाखल केला, मी विनंती केली होती पोलीस प्रशासनाला, त्याला तोपर्यंत अटक करायचं नाही. त्याला अटक करायचा बालिशपणा जर पोलीस प्रशासनाने कोणाचा ऐकून केला आणि उद्या जर काही कमी जास्त झालं, याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील. याला अटक करायचं नाही जोपर्यंत तुमचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत. दुसरी गोष्ट, आज तुम्ही याचा तपास करा. तपास करून त्याचं काय तुम्हाला त्या रिपोर्ट मध्ये तथ्य आम्ही म्हणत नाही. हा आमचा भाऊ आहे आणि हा चुकला असं तर त्याला माफ करणं आम्ही म्हणणार नाही. तो चुकला असं तर त्याच्यावर कारवाई करा. आम्ही तुमचा सन्मान करायला तो चुकला असेल तर कारवाई करा, असा तो रिपोर्ट पटकन फायनल करा. आणि ते काय सांगतोय महेश, काय सांगतो त्याचा आपण पुरवणी जबाब घ्यावा, त्याचा सुद्धा तपास करावा. तो काय खरं बोलतो, खोटं बोलतो, कारवाई करा. आम्ही दबाव आणणार नाही, पण न्यायाची भूमिका आपली असली पाहिजे. म्हणून त्याचा पुरवणी जबाब घ्यावा. तात्काळ तपास करून जे दोषी आहेत, हे प्रकरण दिसते तितकं सरळ अजिबात नाहीये, म्हणून त्याचा तपास करावा आणि आमच्या महेशला या ठिकाणी न्याय द्यावा. महेशच्या पाठीमागं आम्ही प्रामाणिकपणे
खंबीरपणे राज्यभरातले 2-2.5 कोटी धनगर आणि त्याच्यासोबत भूषण सगळे तुमच्यासारखे आमच्या राठोडताई हे सगळे मंडळी त्यानंतर ज्याच्यासाठी बंडू ज्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आलो. ते महेश भाऊ बिडकर आपल्याशी बोलतील. ते बोलल्यानंतर सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे. परत एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय मल्हार. माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता. योग्य रीतीने त्यांच्यावर 307 पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यानंतर माझ्यावर जी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाय, मी जो गुन्हा केलाच नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की 100 गुन्हेगार जरी सुटले तरी काही हरकत नाही, पण एका निरपराधाला सजा भेटली नाही पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी ठरवायचंय. महेश बिडकर जर गुन्हेगार असेल, आता फाशी द्या मला, आता फाशी द्या. काय बोलण्याच्या पलीकड. पण जर मी गुन्हेगार नसेल तर का माझ्यावर एवढं षडयंत्र केलं जातंय? माझ्यावर 3 वेळा जीव घेणे हल्ले झाले. हा जर हल्ला रात्री बेरात्री झाला असेल तर माझं काय झालं असतं? सगळ्या गंगाखेडला माहिती आहे. 20-20 रुपयाची पाण्याची बॉटल विकून जगणारा गोरगरीब आहे मी. रात्री बेरात्री मला गावाकडे 10-5 किलोमीटर अंतरावर अकोलीला जावं लागतंय. माझ्यावर जर एखादा हायवा बिवा घालून एखादा माझा जर मर्डर केला, तुम्हाला काय केलं असतं? महेश बिडकर कुठं गायब झालाय? म्हणून मला प्रोटेक्शन मिळावं ही माझी पहिली विनंती आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा आजच दाखल झालाय. इमिडिएटली जसा दाखल झाला तसा इमिडिएटली तो कॅन्सल झाला पाहिजे. कारण मला तुम्ही पुन्हा रखडत ठेवणार, हे प्रशासन मला पुन्हा रखडत ठेवणार. माझी विनंती आहे. त्याच्यानंतर जो काही माझ्यावर हल्ला झालाय, त्या हल्ल्यामध्ये मला यांचे नाव माहिती नव्हते. मी ज्यांना बांधव समजत होतो, इमानदारीने सांगायलो, जे मारणारे होते मी त्यांना बांधव समजत होतो. त्यांच्या मला तोंड ओळखी आहेत, त्यांच्यावर मी भरोसा करत होतो. पण तेच मला मारते याची मला अपेक्षा नव्हती. याच्यावरच समजून घ्या की ते कुठल्याही समाजाचे म्हणून आले नव्हते. ते एका स्पेसिफिक नेत्याचे कार्यकर्ते होते. आणि ते कोणी नेत्याचे कार्यकर्ते मी नाही ठरवणार. मी नाही ठरवणार. माझा समाज ठरवणार आहे. म्हणून 1 मिनिट शांत ऐकून घ्या. म्हणून हे मारेकरी होते, मी ज्यांचे 2 मिनिटं ऐकून घ्या. मला ज्यांचे नाव अवगत होते त्यांचे नाव मी त्यांना सांगितले पोलीस डिपार्टमेंटला. परंतु मारेकऱ्यांमध्ये 7, 8, 9, 10 जण इन्व्हॉल्व होते. माझं म्हणणं आहे, मी सांगतोय म्हणून नाही, त्या व्हिडिओ मध्ये मला मारताना करताना जबरदस्ती नाक घासायला होताना, अरे ते मला नाक घासायला लावू लागले. परंतु मी नाक घासलं, पण बाबासाहेबांकडे पाठ करून नाक घासायला लावू लागले. मी म्हटलं त्यांना मला बाबासाहेबांकडे तोंड करू द्या. अरे त्या बाबासाहेबांचे पाय धुवून पाणी पितो आता मी. बळजबरी जर कुणा केली तर तू रामाचे पाय धर, प्रभू रामचंद्राचे पाय धर म्हणून बळजबरी केली तर मी ते करणार नाही. कोण तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करणारे? जो गुन्हा मी केलाच नाही त्याची सजा देणारे तुम्ही कोण? माझ्या मनानं, माझ्या मनामध्ये छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकर होते, आहेत आणि राहणार. म्हणून माझी जी विनंती आहे, त्या व्हिडिओ मध्ये जे जे मला जबरदस्ती करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. रॉयटचा गुन्हा त्यांच्यावर पडलाच पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतोय. इथं लहान मोठे थोर सगळे जे काय आहात, तुमच्या पायाची धूळ आहे मी. आज मला उद्याच्याला लगेच पुन्हा 20-20 रुपयाची बॉटल विकून जगावं लागणार आहे. आणि याचा मला अपमान वाटत नाही. मी मेहनतीने जगणारा माणूस आहे. परंतु माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, जे काम मी छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर करत होतो ते मी करत राहू का नको? भ्रष्टाचार मुक्तीची मोहीम जी मी चालवत होतो ती करू का नको? आज जर तुम्ही मला म्हटले महेशराव तुम्ही करू नका तर मी घरात बसतो. मी धन्य
धनगर समाजासाठी काम करत होतो, करू का नको? बहुजनांसाठी काम करत होतो, करू का नको? भ्रष्टाचार विरोधी काम करतोय, करू का नको? गंगाखेडमध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा उभा केलाय, करू का नको? सर्वांना म्हणून माझी विनंती आहे की शांततेच्या मार्गाने आतापर्यंत तुम्ही भरपूर सगळ्या महाराष्ट्रामधून आलात, मी म्हणून तुमचे आभार मानतो. तुमचे पाय जरी धरले प्रत्येकाचे तरी तुमचे उपकार माझ्यावरले फिटणार नाहीत. माझ्यासाठी मारायलाच अरे तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस मला मारू लागले का बाबासाहेब मी तुझा न्याय करण्यासाठी हा सगळा बांधव इथं पाठवणार. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, सकाळपासून जसे तुम्ही इथं आलात शांततेच्या मार्गाने सगळं काही मान्यवरांचं ऐकून घेतलात, न्यायाची भूमिका मांडलात, सर्व मान्यवरांचे आलेल्या बांधवांचे मी आभार मानतो. फक्त हे 2-4 गोष्टी ज्या माझ्या मांडल्यात त्या आधी त्या काही निवेदनामध्ये, त्या गोष्टीसाठी मी खूप नवीन आहे बरं का भावांनो, त्या निवेदनामध्ये ज्या गोष्टी मांडल्यात त्या योग्य रीतीने अंमलात आणाव्यात. आज हो म्हणायचं आणि उद्याच्याला परत मला रखडत ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचा विषय मी अजून एक मांडू इच्छितो, ऐकून घ्या. राजकीय पुढारी षडयंत्र कोणाचं आहे हे जनता आणि पोलीस प्रशासन न्याय करणार मला मान्य आहे, त्यांच्या सोडून देतो. परंतु स्थानिक लेवलचं गंगाखेड पोलीस प्रशासन, आय एम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, आय हॅव स्पेंड 5 years in the Mumbai metro city in Mumbai. त्या टायमाला जे मला मारत होते त्यांच्यापैकी कोणी शिकले नव्हतं, म्हणून मी पोलीस प्रशासनाचा खूप आदर करतो. पण गंगाखेडचं स्थानिक पोलीस प्रशासन हे कोणाच्या तरी धावणीला, प्रस्थापितांच्या धावणीला बांधलं गेलेलं आहे. कारण इथं आलेला समाज हा कोण्या पक्षानं, कोण्या नेत्यानं बोलवलेला नाहीये, तो अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आलाय, कुठला रुपया घेऊन आलेला नाहीये. पोलीस प्रशासनाचा मला आतापर्यंत कधीच आधार भेटला नाही. माझ्यावर 3 वेळाचे हल्ले झाले, त्या 3 वेळाच्या हल्ल्यामध्ये पोलीस प्रशासन इन्व्हॉल्व होतं. या प्रकारे बांधवांना सांगितलं की अट्रॉसिटीचा गुन्हा एखाद्यावर दाखल करण्यासाठी 4 दिवस लढावं लागतं. असे माझे बौद्ध बांधव मला म्हणतात. एका मिनिटात माझ्यासारखा गुन्हा दाखल होतो कसा? पहिल्यांदा या पोलीस की आज उद्या 2 दिवसात कधी तो गुन्हा होईल. आणि इथून पुढे तुम्ही म्हणताय मध्ये माझा जॉब घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला मामा राजी करा. दुसरी गोष्ट, ते अट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ रद्द करावं. काय आवडतं व्हिडिओ छत्रपती छाती कापली तर ज्या प्रकारे रामप्रभू भेटले त्यावेळेस माझी छातीचा कापली तर छत्रपती होळकर फुले आंबेडकर छातीत दडले. काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे त्याच्यामध्ये? गुन्हा रद्द करून टाका. आणि बांधवांनो, तुम्ही सगळे इथं आलात, तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांनी अशाच शांततेने हा मोर्चाचा समारोप करून जे काय आहे ते कायदेशीर कारवाई करायला आपले सगळे प्रतिष्ठित मान्यवर जे की आपल्या धनगर समाजाचे आहेत, इतरही समाजाचे आहेत, कारण ही न्यायाची, लोकशाही आणि कायदा वाचवण्याची लढाई होती म्हणून सगळे आलेत. सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की जे काय आहे ते योग्य ती कारवाई कडकात कडक, योग्य ती नाही कडकात कडक झाली पाहिजे. कारण माझ्यावर जीव घेणं आला विनाकारण झालाय. सगळ्यांचे आभार मानतो आणि शांततेनं हा मोर्चा संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.